भाटकर धरणाची झलक बघून आपण भोरच्या दिशेने निघालो. नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचे नाव आहे रशन मॅप. आज आपण एका निसर्गरम्य गावात जाणार आहोत, जे कात्रज पासून साधारण 58 किलोमीटर अंतरावर भोर तालुक्यात असलेले आंबावडे गावात. रस्त्यात छोटे छोटे वळणं आणि निसर्गरम्य दृश्य आपल्याला थांबायला भाग पाडतात. पानवळ गावात छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करून पुढे निघालो आणि नाझरे गावात भवानी माता आणि नवलाई मातेचे दर्शन घेऊन पुढे आपण आंबावडे गावात पोहोचलो. येथील परिसर आणि लोकांची आपुलकीची वागणूक व साधी राहणी आपल्या मनात भरते. झुलता पूल भोर संस्थानचे राजे श्रीमंत रघुनाथराव शंकरराव पंडित पंत सचिव यांनी आपली आई श्रीमंत जिजीसाहेब पंत सचिव यांच्या स्मरणार्थ बांधला. यासाठी त्यावेळी 10,000 रुपये खर्च आला. पुढे जाताच वीरगळी आणि सतीशिळा दिसतात. मंदिराच्या परिसरात आंबा, चिंच आणि इतर अनेक वृक्ष आहेत. शीतल आल्हाददायक हवा तुमचे स्वागत करते. समोर असलेल्या पायऱ्या उतरल्यावर नागेश्वर मंदिराची भव्य वास्तू आपले दर्शन घडवते. बाह्य भिंतीवर उमलती कमळे, हत्तीवर अंबारीत स्वार झालेले कुणी राजमान्य व्यक्ती, मोर आदी शिल्पांची रचना आहे. शिखर तसेच कोरीव आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावरून वर चढल्यावर एक भव्य नंदीची मूर्ती दिसते.
त्यानंतर सभागृहात प्रवेश करताच 6 समोरासमोर उभे असलेले स्तंभ आणि कमी उंचीमुळे तयार झालेला मंद प्रकाश वातावरणात गूढता निर्माण करतो. सभागृहाच्या जमिनीवर कोरलेला भव्य कासव देखील एक आकर्षण आहे. पुढे विशाल गर्भगृहात नागेश्वराचे लिंग आहे. माझे नाव गोपाळानंद पुजारी. या देवाचे पुजारी म्हणून आम्हाला पुजारी हे नाव पडलेले आहे. भोर तालुक्यातील आंबवडे हे गाव शंकराच्या मंदिरामुळं हे प्रसिद्धीस आलेलं आहे. पांडवकालीन मंदिर आहे, खूप जुनं मंदिर. आणि आत्ताच नवीन गावकऱ्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार चालवलेला आहे. थोडंसं काम बाकी आहे, ते पूर्ण होईल. आणि मंदिराची जेव्हा निर्मिती केली असेल तेव्हापासून त्या पंचगंगा ज्या आहेत त्या झऱ्याने वाहतात. उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात कमी जास्त होत नाही आणि पाणी एकदम स्वच्छ, बिसलरीसारखं स्वच्छ चवदार पाणी आहे. मंदिराभोवती पाण्याच्या कुंडाची रचना असल्याने पाण्याचे अनेक प्रवाह मंदिराभोवती खेळते आहेत. मंदिराच्या बाह्य रचनेवरूनच त्याची प्राचीनता जाणवते. आजूबाजूस लहान देवालय असून त्यातील मूर्ती अतिशय पुरातन आहेत. काही साधू, तपस्वी यांच्या मूर्ती देखील येथे पाहावयास मिळतात.
परतीच्या प्रवासात आपण भाटघर धरणाजवळील नेकलेस पॉइंटला आलो. ते खूप लांबून लांबून पर्यटक येतात. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले एक निसर्गरम्य ठिकाण, जेथे नदीचे वळण जणू निसर्गानेच घातलेले एक सुंदर दागिना बनून दिसतं. हेच म्हणजे बोरचे नेकलेस पॉइंट. रशॉन मॅप परिवारामध्ये आपल्याला नवीन सबस्क्रायबर भेटले. तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.